विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मनातले विचार ओठावर आणणारी भाषा, त्यांना कागदावर उतरवणारी लिपी आणि या दोघांना लावणारे व्याकरण नेमका काय आहे यांचा खेळ. धन्यवाद. एक भारतातील सर्वात प्राचीन शिलालेख रिकाम्या जागा येथे सापडतात. 1 नेवासे, 2 आळंदी, 3 वाराणसी, 4 श्रवण बेळगोळ. बरोबर उत्तर श्रवण बेळगोळ. 2 व्याकरण या शब्दाचा अर्थ कोणता? 1 शास्त्र, 2 वाक्य, 3 शुद्ध, 4 स्पष्टीकरण. बरोबर उत्तर स्पष्टीकरण. 3 मराठी लेखनाची लिपी कोणती आहे? 1 संस्कृत, 2 प्राकृत, 3 देवनागरी, 4 मराठी. बरोबर उत्तर देवनागरी. 4 मराठीतील पहिले साप्ताहिक कोणते? 1 केसरी, 2 सामना, 3 दर्पण, 4 मराठा. बरोबर उत्तर दर्पण. 5 मराठीतील पहिली स्त्री कादंबरीकार कोण? 1 विभावरी शिरूरकर, 2 लक्ष्मीबाई टिळक, 3 बहिणाबाई चौधरी, 4 साळुबाई तांबेकर. बरोबर उत्तर साळुबाई तांबेकर. 6 निबंध मालाकार कोणाला म्हटले आहे? 1 पु ल देशपांडे, 2 श्री व्य केतकर, 3 विष्णुशास्त्री चिपळूणकर, 4 लोकहितवादी. बरोबर उत्तर 3 विष्णुशास्त्री चिपळूणकर. 7 अभिजात भाषाचे दर्जा किती भाषांना मिळाला आहे? 1 5, 2 11, 3 6, 4 7. बरोबर उत्तर 11. 8 मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणाला ओळखतात? 1 बाळशास्त्री जांभेकर, 2 साने गुरुजी, 3 दादोबा पांडुरंग तळखरकर, 4 विष्णुशास्त्री चिपळूणकर. बरोबर उत्तर विष्णुशास्त्री चिपळूणकर. 9 मराठीतील पहिले नाटक सीतास्वयंवर 1843 हे कोणी लिहिले? 1 केशवसूत, 2 कुसुमाग्रज, 3 बाबा पदमंजी, 4 विष्णुदास भावे. बरोबर उत्तर विष्णुदास भावे. 10 मराठी भाषा लेखनासाठी रिकामी जागा या लिपीचा वापर करतात. 1 देवनागरी, 2 ब्राह्मी, 3 सकळा, 4 सुंदरा. बरोबर उत्तर देवनागरी.